आजचा टॉपिक आहे व्हर्च्युअल फंक्शन अँड पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम मीन्स ॲबिलिटी टू टेक मोर दॅन वन फॉर्म. पॉलिमॉर्फिझमचं मिनिंग काय होतं? ॲबिलिटी टू टेक मोर दॅन वन फॉर्म, म्हणजे एका फॉर्ममधून तुम्ही मल्टिपल ॲक्शन परफॉर्म करू शकतात. म्हणजेच तुम्ही म्हणू शकतात अँड ऑपरेशन मे एक्झिबिट डिफरंट बिहेवियर इन डिफरंट इन्स्टन्स. वेगवेगळ्या इन्स्टन्सवरती तुम्ही इन्स्टन्सनुसार डिफरंट बिहेवियर परफॉर्म करू शकतात. द बिहेवियर डिपेंड अपॉन द टाईप ऑफ द डेटा यूज्ड इन द ऑपरेशन. बिहेवियर कशावर डिपेंड करतं का? तुम्ही त्यावेळेस कुठला टाईप ऑफ डेटा यूज करताय त्याच्यानुसार त्याचं बिहेवियर डिपेंड करतं. आणि पॉलिमॉर्फिझममध्ये पॉलीचा मिनिंग होतो मेनी आणि मॉर्फिझम फॉर फेजेस, मेनी फेजेस, म्हणजे एका नेम अंडर तुम्ही मल्टिपल ॲक्शन परफॉर्म करणार आहात, त्यालाच आपण काय म्हणणार आहे? पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझमचे डेफिनेशन आपण इथे लिहिली आहे. पॉलिमॉर्फिझम मीन्स ॲबिलिटी टू टेक मोर दॅन वन फॉर्म. An operation may perform different behavior in different instance. Polymorphism means one name multiple form. बघा, एकच नेम आणि मल्टिपल फॉर्म, एका नावा अंडर तुम्ही मल्टिपल ॲक्शन परफॉर्म करू शकतात. पण ते ॲक्शन कशानुसार होणार आहे? का तुम्ही जो काही डेटा त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे किंवा टाईप ऑफ डेटा तुम्ही यूज करणार आहे त्याच्यावरती. पॉलिमॉर्फिझम मीन्स वन नेम मल्टिपल फॉर्म. Same name function behavior differently depending on the type of data used in operation. Behavior कशावरती डिपेंड केलं जातं? फंक्शनमध्ये तुम्ही जो काही टाईप ऑफ डेटा पास करणार आहे त्या डेटानुसार त्याचं फंक्शन काय केलं जाईल? वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा बिहेवियर डिसाईड करेल. मग पॉलिमॉर्फिझम दोन पद्धतीचे आहेत. एक पॉलिमॉर्फिझम एक कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम आणि दुसरं आहे रन टाईम पॉलिमॉर्फिझम. कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझमचं एक्झाम्पल आहे फंक्शन ओव्हरलोडिंग, ऑपरेटर ओव्हरलोडिंग. आपण आता जस्ट मागे बघितलं ऑपरेटर ओव्हरलोडिंग, हे एक्झाम्पल कोणाचं आहे? कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझमचं. किंवा फंक्शन ओव्हरलोडिंग, हे पण एक्झाम्पल कोणाचं आहे? कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझमचं. रन टाईम पॉलिमॉर्फिझम कोणातून अचीव करू शकतात? व्हर्च्युअल फंक्शन थ्रू तुम्ही रन टाईम पॉलिमॉर्फिझम अचीव करू शकता. त्यात आपण अगोदर बघणार आहे कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम. कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय? का तुम्ही जे काही फंक्शन कॉल करणार आहे हे कंपायलरला केव्हा कळतं? कंपाईल टाईमला. त्याच वेळी त्या फंक्शनला तो बाइंड करून ठेवतो, त्याला आपण काय म्हणतो? कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम. कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझमला दुसरं नाव आहे स्टॅटिक बाइंडिंग, स्टॅटिक लिंकिंग किंवा अर्ली बाइंडिंग. आपण कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझमलाच काय म्हणू शकतो? अर्ली बाइंडिंग. म्हणजेच कंपाईल करतानाच तो बाइंडिंग करून ठेवतो म्हणून त्याला आपण काय म्हणतो? अर्ली बाइंडिंग. किंवा स्टॅटिक बाइंडिंग, तो एकदा डिसाईड केलं त्यानुसारच तो एक्झिक्यूट होणार आहे म्हणून त्याला आपण म्हणतो स्टॅटिक बाइंडिंग किंवा स्टॅटिक लिंकिंग. आपण आता बघू कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम. फंक्शन ओव्हरलोडिंग अँड ऑपरेटर ओव्हरलोडिंग आर द एक्झाम्पल ऑफ कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम. मागे चार्टमध्ये बघितलं आपण ऑपरेटर कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझमचे दोन एक्झाम्पल आहे, फंक्शन ओव्हरलोडिंग आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंग. बरं, फंक्शन ओव्हरलोडिंगमध्ये काय केलं जातं? फंक्शन नेम सेम असणार आहे पण पॅरामीटर लिस्ट त्याच्यामध्ये डिफरंट असणार आहे आणि पॅरामीटर लिस्ट किंवा नंबर ऑफ पॅरामीटरनुसार तो लिंक करणार आहे कुठलं फंक्शन एक्झिक्यूट करायचं आहे. द ओव्हरलोडेड फंक्शन are selected for invoking by matching argument both by type and number. जे ओव्हरलोड फंक्शन असणार, ओव्हरलोड फंक्शन म्हणजे फंक्शनचे नेम सेम बट पॅरामीटर लिस्ट आणि नंबर्स डिफरंट. तुम्ही रन टाईमला ज्या पद्धतीने पॅरामीटर त्याला पास करणार आहे त्यानुसार तो एक्झिक्यूट करणार आहे. द इन्फॉर्मेशन इज known to the compiler at the compile time and therefore compiler able to select appropriate function for a particular call at the compile time itself. This is known as compile time polymorphism. कंपायलरला हे कंपाईल टाईमलाच कळतं का कुठलं फंक्शन तुम्हाला एक्झिक्यूट करायचं आहे आणि त्यानुसार तो ॲप्रोप्रिएट फंक्शन अगोदरच सिलेक्ट करून ठेवतो आणि त्याच कन्सेप्टला आपण काय म्हणतो? कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम. दिस इज कॉल्ड अर्ली बाइंडिंग
or static binding or static linking, and also known as compile time polymorphism. Early binding means that the object is bound to its function call at the compile time. Early binding म्हणजे काय का ऑब्जेक्ट त्याच्या फंक्शनला केव्हा बाइंड करून ठेवतो, कंपाईल टाइमलाच. या गोष्टीला आपण काय म्हणणार आहे, कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम. डेफिनेशन साठी एक्झाम मध्ये विचारलं जातं कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझमची डेफिनेशन लिहा. तुम्हाला हेच लिहायचं आहे. द इन्फॉर्मेशन इज नोन टू द कंपायलर ॲट द कंपाईल टाइम and therefore compiler able to select appropriate function for a particular call at the compile time itself. This is known as compile time polymorphism. Compile time polymorphism चे दोन एक्झाम्पल आहेत, फंक्शन ओव्हरलोडिंग अँड ऑपरेटर ओव्हरलोडिंग. फंक्शन ओव्हरलोडिंग मध्ये काय, फंक्शन नेम सेम बट पॅरामीटर अँड टाइप ऑफ पॅरामीटर अँड नंबर ऑफ पॅरामीटर आर डिफरंट. ऑपरेटर ओव्हरलोडिंग मध्ये काय, जे इनबिल्ड ऑपरेटर आहे त्याला त्याच्या मिनिंग व्यतिरिक्त ॲडिशनल मिनिंग असाइन करणं, त्याला आपण काय म्हणतो, ऑपरेटर ओव्हरलोडिंग. नेक्स्ट टॉपिक बघणार आहे रन टाइम पॉलिमॉर्फिझम. तर रन टाइम पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, काही सिच्युएशन मध्ये काय होतंय की तुम्ही जे काही कंपाईल टाइमला बाइंडिंग करून ठेवतात, म्हणजे कंपायलरला कळतं की कुठल्या फंक्शन कॉलच्या वेळेस आपल्याला कुठलं फंक्शन कॉल करायचं आहे, तो कंपाईल टाइमलाच बाइंड करून ठेवतो, ॲप्रोप्रिएट फंक्शन तेव्हाच सिलेक्ट करून ठेवतो. पण काही सिच्युएशन अशी होते का कंपायलरला ॲप्रोप्रिएट फंक्शन सिलेक्ट करता येत नाही. ते सिलेक्ट केव्हा केलं जातं, रन टाइमला. मग त्या सिच्युएशनला आपण काय म्हणतो, रन टाइम पॉलिमॉर्फिझम. बरं, आपण इथं बघणार आहे. इन सम सिच्युएशन इट इज नाईस टू सिलेक्ट ॲप्रोप्रिएट मेंबर फंक्शन टू बी इनवोक व्हाईल द प्रोग्राम इज रनिंग. दिस इज नोन ॲज अ रन टाइम पॉलिमॉर्फिझम. म्हणजे काही सिच्युएशनला तुम्ही जे काही फंक्शन सिलेक्ट करणार आहात ते केव्हा सिलेक्ट करतात, प्रोग्राम जेव्हा रन होणार आहे त्यावेळेस. तर त्या कन्सेप्टला आपण काय म्हणतो, रन टाइम पॉलिमॉर्फिझम. टू अचीव रन टाइम पॉलिमॉर्फिझम C++ सपोर्ट मेकॅनिझम ऑफ व्हर्च्युअल फंक्शन. रन टाइम पॉलिमॉर्फिझम जर अचीव करायचं असेल तर तुम्हाला कोणाचा वापर करावा लागणार आहे, व्हर्च्युअल फंक्शनचा. At a runtime, when it is known what the class object are under consideration, the appropriate version of the function is invoked. रनटाइमला कुठल्या ऑब्जेक्ट थ्रू कुठलं फंक्शन कॉल होणार आहे हे त्याला रनटाइमलाच लक्षात येतं, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, रनटाइम पॉलिमॉर्फिझम. Since the function is linked with the particular class much later after the compilation, this process is termed as late binding. सेम फंक्शन केव्हा लिंक केलं जातं, प्रोग्राम तुमचा जेव्हा रन होत असतो तेव्हा, म्हणजेच लेटर आफ्टर कंपायलेशन, कंपायलेशन झाल्यानंतर त्याला लिंकिंग करतो, म्हणून त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, लेट बाइंडिंग. उशिरा बाइंडिंग करतो, लेट बाइंडिंग, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, लेट बाइंडिंग. आणि रनटाइम पॉलिमॉर्फिझमला दुसऱ्या भाषेत आपण काय म्हणणार आहे, डायनॅमिक बाइंडिंग. कारण ते जे फंक्शन सिलेक्ट करतो तो रन टाइमला डायनॅमिकली फंक्शन सिलेक्ट करतो, म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहे, डायनॅमिक बाइंडिंग. इट इज ऑल्सो नोन ॲज अ डायनॅमिक बाइंडिंग बिकॉज द सिलेक्शन ऑफ ॲप्रोप्रिएट फंक्शन इज डन डायनॅमिकली ॲट रन टाइम. म्हणजेच तुम्ही रनटाइम पॉलिमॉर्फिझमला लेट बाइंडिंग पण म्हणू शकतात, डायनॅमिक बाइंडिंग पण म्हणू शकतात. नेक्स्ट टॉपिक बघायचं आपल्याला, व्हर्च्युअल फंक्शन. आता आपण बघितलं रनटाइम पॉलिमॉर्फिझम जर अचीव करायचं असेल तर तुम्हाला कोणाची गरज आहे, व्हर्च्युअल फंक्शनची. मग व्हर्च्युअल फंक्शन कशा पद्धतीने आपण यूज करतो, when we use same function in a both base and derived classes. The function in a base class is declared as virtual preceding its normal declaration. जेव्हा तुम्ही इनहेरिटन्स मध्ये बेस क्लास आणि डिराइव्ह क्लास मध्ये फंक्शन नेम सेम, पॅरामीटर पण सेम असेल तर अशा वेळेस जो बेस क्लासचा फंक्शन आहे त्याला तुम्ही काय डिक्लेअर करणार आहे, व्हर्च्युअल. त्याचं जे नॉर्मल डिक्लेरेशन आहे त्याच्या पुढे काय लिहिणार आहे, व्हर्च्युअल. When a function is made virtual, C++ determines
Which function to use at runtime based on the type of object pointed by the base pointer. बेस क्लासचा जो पॉइंटर ऑब्जेक्ट आहे त्याला ज्या क्लासचा ऑब्जेक्ट पॉइंट करेल त्याची मेथड तो कॉल करेल, म्हणजे त्याचंच फंक्शन तो कॉल करेल. Thus, by making base pointer to point to different object, we can execute different version of virtual function. ज्या बेस क्लासच्या पॉइंटर ऑब्जेक्टला तुम्ही ज्या क्लासचा ऑब्जेक्ट पास करणार आहे त्या क्लासची व्हर्च्युअल फंक्शन जे आहे तेच तो कॉल करेल. दुसरं फंक्शन कॉल करणार नाही, दुसऱ्या क्लासचं फंक्शन कॉल करणार नाही. मग ते बघण्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघणार आहे व्हर्च्युअल फंक्शनसाठी. बघा इथं आपण iostream.h आणि kone.h दोन फाईल इन्क्लूड केलेल्या आहे. क्लास बेस घेतला आहे, त्याच्यात पब्लिकमध्ये आपण एक void show नावाचं फंक्शन घेतले बघा, आणि शोच्या पुढे आपण काय लिहिलंय व्हर्च्युअल. म्हणजेच काय, जर बेस क्लासमध्ये शो मेथड असेल, फंक्शन असेल, तर डिराइव्ह क्लासमध्ये सुद्धा तुमची शो फंक्शन असायलाच पाहिजे. तर व्हर्च्युअल void show आपण असं फंक्शन डिक्लेअर केलं आणि त्याच्यामध्ये शोच्या फंक्शनची बॉडीमध्ये आपण लिहिले शो फंक्शन इन बेस क्लास, एवढं स्टेटमेंट लिहिले. आपण दुसरं फंक्शन घेतले void display नावाचं आणि त्याच्यामध्ये लिहिले डिस्प्ले फंक्शन इन बेस क्लास, आणि इथं तुमचा क्लास संपवलाय. इथं डिराइव्ह क्लास इनहेरिट पब्लिक बेस, डिराइव्ह क्लास आपण पब्लिकली इनहेरिट करणार आहे. बघा आपण इथं लिहिले पब्लिक सेक्शन मध्ये void show नावाची मेथड. इथं बघा void show, इथं पण void show. फंक्शन नेम पण सेम आहे, पॅरामीटर लिस्ट पण सेम आहे. म्हणून अशा वेळेस आपण बेस क्लासचा जो फंक्शन आहे त्याला आपण काय डिक्लेअर करणार आहे व्हर्च्युअल, आणि त्याच्यामध्ये बॉडी लिहिली आपण शो फंक्शन इन डिराइव्ह क्लास. आणि सेम बघा इथं void डिस्प्ले मध्ये डिस्प्ले फंक्शन इन डिराइव्ह क्लास. आपण इथं डिस्प्ले void डिस्प्ले आणि void डिस्प्ले दोघंही फंक्शन नेम सेम आहे. हे याच्यासाठी घेतले का तुम्हाला ऍक्च्युअल व्हर्च्युअल फंक्शन काय वर्क करतो हे लक्षात येईल. मेन फंक्शन मध्ये काय केलं आपण, बेस क्लास जो आहे व्हर्च्युअल फंक्शन साठी नेहमी बेस क्लासचा पॉइंटर ऑब्जेक्टची गरज असते. म्हणून तुमचा जो बेस क्लास आहे बेस नावाचा त्याचा आपण पॉइंटर ऑब्जेक्ट केला स्टार पी म्हणून आणि एक सिंपल ऑब्जेक्ट केला बी म्हणून. डिराइव्ह क्लास जो आहे आपला त्याचा आपण डी म्हणून ऑब्जेक्ट तयार केला. आता इनिशियली मी पी इक्वल टू अँड बी लिहिते. बी हा कोणाचा ऑब्जेक्ट आहे, बेस क्लासचा ऑब्जेक्ट. त्याचा ॲड्रेस मी पॉइंटर ऑब्जेक्ट पी ला असाइन केला. तर मी पी टेन्स टू शो कॉल करणार आहे तेव्हा तो कोणाची कॉल करणार आहे, ऑब्जेक्ट कोणाचा पास केला आहे, डिराइव्ह क्लासचा ऑब्जेक्ट पास केला आहे. म्हणून पी टेन्स टू शो मेथड कोणाची कॉल करणार आहे, तो बेस क्लासची. पी टेन्स टू डिस्प्ले तो कोणाची कॉल करेल, बेस क्लासची. नेक्स्ट काय केलं आपण, पी इक्वल टू अँड डी परफॉर्म केलं. अँड डीचा अर्थ काय होईल, पी डिराइव्ह क्लासचा ॲड्रेस आपण कोणाला असाइन केला, पॉइंटर ऑब्जेक्टला. आता पी टेन्स टू शो कॉल करणार आहे तेव्हा मी आता ऑब्जेक्ट कोणाचा पास केला आहे, डिराइव्ह क्लासचा. म्हणून तो कोणाची मेथड कॉल करेल, तेव्हा डिराइव्ह क्लासची शो मेथड कॉल करेल. आणि पी टेन्स टू जेव्हा डिस्प्ले कॉल करणार आहे तर तेव्हा तो कोणाची कॉल करणार आहे, बेस क्लासची डिस्प्ले कॉल करेल. तो डिराइव्ह क्लासची ही डिस्प्ले मेथड कॉल करणार नाही. कारण का, तर त्याला आपण व्हर्च्युअल म्हटलेलं नाहीये. म्हणून जरी तुम्ही डिराइव्ह क्लासचा ॲड्रेस त्याला पास करताय तरी पॉइंटर ऑब्जेक्ट कोणाचा आहे, बेस क्लासचा. म्हणून तो कोणाची मेथड ऑलवेज कॉल करेल, तुमच्या बेस क्लासची. म्हणून जर तुम्हाला डिस्प्ले फंक्शन हे जर डिराइव्ह क्लासचं कॉल करायचं असेल तर या डिस्प्ले फंक्शनच्या या ठिकाणी म्हणजे बेस क्लासच्या डिस्प्लेला तुम्हाला काय डिक्लेअर करावं लागेल, व्हर्च्युअल void डिस्प्ले या पद्धतीने. येते लक्षात. म्हणजे जर बेस क्लास आणि डिराइव्ह क्लास दोघांमध्ये सेम फंक्शन नेम असेल, पॅरामीटर लिस्ट पण सेम असेल, तर तेव्हा तुम्ही कोणाचा वापर करणार आहे, व्हर्च्युअल फंक्शन. हे रन टाइमला डिसाईड करतात. तुम्ही ज्याचा ऑब्जेक्ट या पॉइंटर ऑब्जेक्टला पास करणार आहे त्याची मेथड तो काय करणार आहे, कॉल करणार आहे. हे डिसाईड केव्हा केलं जातं, रन टाइमला. म्हणून या कन्सेप्टला आपण काय म्हणतो, रन टाइम पॉलिमॉर्फिझम. आणि हे अचीव कोणा थ्रू करतो आपण, व्हर्च्युअल फंक्शन थ्रू परफॉर्म करू शकतो.
व्हर्च्युअल फंक्शनचे काही रूल्स आहेत, ते रूल्स आपण बघणार आहेत. व्हर्च्युअल फंक्शन मस्ट बी द मेंबर ऑफ द सम क्लास. व्हर्च्युअल फंक्शन काय असायला पाहिजे? सम क्लासचे मेंबर असायला पाहिजे, म्हणजे मेंबर फंक्शनच असायला पाहिजेत. दे कॅनॉट बी स्टॅटिक मेंबर, म्हणजे ते स्टॅटिक मेंबर असायला नको, म्हणजे स्टॅटिक वॉइड नको. दे आर ॲक्सेस्ड बाय युजिंग ऑब्जेक्ट पॉइंटर. व्हर्च्युअल फंक्शन नेहमी कोणा थ्रू ॲक्सेस केलं जातं? व्हर्च्युअल बेस क्लासचा जो ऑब्जेक्ट पॉइंटर ऑब्जेक्ट असेल त्याच्याच थ्रू तो ॲक्सेस केला जातो. आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं, आपण ॲक्सेस कोणा थ्रू केलं? पॉइंटर ऑब्जेक्ट. पी हा पॉइंटर ऑब्जेक्ट आहे, पी टेन्स टू शो कॉल केले आपण. म्हणजेच तुम्ही जेव्हा व्हर्च्युअल फंक्शन कॉल करणार आहे तर तेव्हा कोणाचा वापर करणार आहे? पॉइंटर ऑब्जेक्टचा. A virtual function can be a friend of the another class. व्हर्च्युअल फंक्शन दुसऱ्या क्लासचा फ्रेंड फंक्शन असू शकतो. The prototype of the base class version of the virtual function and all derived version must be identical. त्यांचा प्रोटोटाइप म्हणजे सिग्नेचर बेस क्लासमध्ये आणि त्याच्या सगळ्या डिराइव्ह क्लासमध्ये काय असायला पाहिजे? सेम असायला पाहिजे, आयडेंटिकल असायला पाहिजे. The virtual function in a base class must be defined even though it may not be used. व्हर्च्युअल फंक्शन जर तुम्ही बेस क्लासमध्ये डिफाईन केलं असेल आणि नंतर लागणार नसेल तरी तुम्हाला त्या ठिकाणी त्याला डिफाईन करावंच लागतं. व्हर्च्युअल फंक्शन इन अ बेस क्लास मस्ट बी डिफाईन्ड इवन दो इट मे नॉट बी युज्ड. बेस क्लासमधलं व्हर्च्युअल फंक्शन तुम्हाला लागणार नसेल तरी तुम्हाला तिथं डिफाईन करणं गरजेचं आहे. We cannot have virtual constructor, but we can have virtual destructor. तुम्ही तुमच्या प्रोग्राममध्ये व्हर्च्युअल कन्स्ट्रक्टर लिहू शकत नाही, पण व्हर्च्युअल डिस्ट्रक्टर लिहू शकतात. Base pointer can be point to any type of the derived object, but reverse is not true. तुम्ही बेस पॉइंटर म्हणजे बेस क्लासचा जो पॉइंटर ऑब्जेक्ट आहे त्याला डिराइव्ह क्लासचा ऑब्जेक्ट पास करू शकतात, पण डिराइव्ह क्लासच्या ऑब्जेक्टला तुम्ही बेस क्लासचा पॉइंटर किंवा बेस क्लासचा ऑब्जेक्ट पास करू शकत नाही. हे रिव्हर्स पॉसिबल होऊ शकत नाही. व्हर्च्युअल फंक्शन आर डिफाईन्ड इन अ बेस क्लास. दे नीड नॉट बी रिडिफाईन्ड इन डिराइव्ह क्लास. जर तुम्ही व्हर्च्युअल फंक्शन बेस क्लासमध्ये डिफाईन केलं असेल तर डिराइव्ह क्लासमध्ये रिडिफाईन नाही केलं तरी चालतं. हे व्हर्च्युअल फंक्शनचे रूल्स आहेत. एक्झाममध्ये रूल्स विचारले जातात विथ एक्झाम्पल, तेव्हा तुम्हाला हे रूल्स लिहायचे आणि आपण मागे जो काही प्रोग्राम बघितला हा प्रोग्राम त्या ठिकाणी तुम्हाला राईट करायचा आहे. नेक्स्ट लास्ट टॉपिक बघायचं आपल्याला, प्युअर व्हर्च्युअल फंक्शन. प्युअर व्हर्च्युअल फंक्शन कोणाला म्हणतात? की बेस क्लास आणि डिराइव्ह क्लासमध्ये सेम फंक्शन नेम असेल तर अशांना आपण व्हर्च्युअल डिक्लेअर करतो. पण प्युअर व्हर्च्युअल फंक्शन ची आपण डेफिनेशन लिहित नाही, त्याला आपण इक्वल टू 0 म्हणून मेन्शन करतो. त्याला आपण काय म्हणतो? प्युअर व्हर्च्युअल फंक्शन. प्युअर व्हर्च्युअल फंक्शन हे फक्त प्लेस होल्डर म्हणून आहे, त्याचा कुठलाही यूज प्रोग्राममध्ये नाही, जस्ट तो प्लेस होल्डर म्हणून त्या ठिकाणी काम करतो. मग प्युअर व्हर्च्युअल फंक्शन is a pure function which has a no definition. त्याला कुठलीच डेफिनेशन नसते. also called as a abstract function. त्याला आपण काय म्हणतो? abstract function सुद्धा म्हणतो. आणि ज्या क्लासमध्ये प्युअर व्हर्च्युअल फंक्शन असेल त्या क्लासला आपण abstract क्लास सुद्धा म्हणतो. To create a pure virtual function, we assign a value 0 to the function. आपण फंक्शनला काय व्हॅल्यू असाइन करतो? 0. फॉर एक्झाम्पल, व्हर्च्युअल व्हॉइड साऊंड इक्वल टू 0. साऊंड नावाचं फंक्शन आहे आणि त्याला आपण इक्वल टू काय लिहिलेलं आहे? 0 आणि नंतर सेमिकोलन दिले. या कन्सेप्टला म्हणतात प्युअर व्हर्च्युअल फंक्शन. That tells the compiler that there is a no implementation. इक्वल टू 0 असेल तर कंपायलरला मेन्शन केलं जातं का याचं कुठलंच इम्प्लिमेंटेशन नाहीये. आणि आपल्याला जर प्युअर व्हर्च्युअल फंक्शन लिहिलं असेल तर डिराइव्ह क्लासमध्ये त्याला डिफाईन करणं गरजेचं आहे. या पद्धतीने तुम्ही
प्युअर व्हर्च्युअल फंक्शन पाहिलं. थँक्यू व्हेरी मच. पुढच्या लेक्चरमध्ये आपण फाईल हँडलिंग बघणार आहे.